अर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या स्पेशल बुलेटिनमध्ये। पहिल्या चरणामध्ये मतदान सुरू झालेलं आहे। धक्कादायक बातमी येत आहे। मणिपूर इलेक्शन शेड्यूलमध्ये अतिशय धक्कादायक बातमी घडली। हल्ला हा करण्यात आला ईव्हीएम मशीनवरती। तसेच तिथे असलेले काही जण हे जखमी झालेले आहेत। मी पाहू शकता स्क्रीनवरती। यामध्ये गन फायरिंग, ईव्हीएम्स डिस्ट्रॉयड, अँगर इन सिटीज हेस्ट मणिपूर असे झाले मित्रांनो। ज्यावेळेस मतदान चालू होतं अचानक बेशुद्ध गोळीबार करण्यात आला। लोकसभा निवडणुकीची लाईव्ह अपडेट आपण पाहत आहोत मित्रांनो। इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील केराव मतदारसंघ हा होता आणि तेथे गिया मगई येथे सशस्त्र लोकांनी रिकाम्या गोळ्या जाळल्या। शस्त्रासह जी लोक होती त्यांनी कारण नसताना बेशुद्ध गोळीबार केला आणि काँग्रेस पोलिंग एजंटनाही धमकाविले असे वृत्त अतिशय महत्त्वाची वृत्तसंस्था पीटीआय यांनी दिले। आता बघा आकडेवारी बघा, अतिशय धक्कादायक खुलासा होता मित्रांनो। 21 राज्यात 102 जागांवर मतदान होते आहे। म्हणजे आकडेवारी बघा, मध्य प्रदेशात 63%, राजस्थानमध्ये 50%, बंगालमध्ये 77% असे मतदान झाले आहे। हे अतिशय धोक्याचं कारण आहे मित्रांनो। मतदान तुमचा हक्क आहे, तो बजावा। तुमचं एक मत महत्त्वाचे आहे। तुम्ही न माघार घेणं बरोबर नाही। तुमचं मत देश घडवू शकते, योग्य नेता निवडून देऊ शकते। हो, हे जरूर आहे की जे नेते आहे हे फक्त मत मागताना त्यासाठी रोड शो करत आहे। आपला पक्ष कसा मोठा होईल हे पाहत आहे। कोणी निवडणूक प्रक्रियेबद्दल सांगत नाही। ही आपल्या देशाची खंत आहे, परंतु आपले कर्तव्य आहे पूर्ण मतदान प्रक्रिया समजून मतदान करणं। यासाठी हा व्हिडिओ पाहावा। मतदान नक्की करा, हा तुमचा अधिकार आहे, तो नक्की बजवा। संविधानाने दिलेल्या अधिकाराचं नक्की पालन करा अशी मी विनंती तुम्हाला करतो। व्हिडिओ मला कसा वाटला जरूर कमेंट करा। व्हिडिओला लाईकही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढील अपकमिंग व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार। आपल्या पुढील कार्यक्रमाची अधिसूचना 10वी 12वीचे निकाल कधी लागणार?